250 अक्कलकोट विधानसभा क्षेत्रातील आचेगाव हे आपल्या लाडके विद्यमान आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी यांचे गड मानले जाते। तुम्ही या पूर्ण मतदारसंघामध्ये कोणालाही विचारा की आचेगाव हे कोणाचे गड आहे, तर कोणीही तुम्हाला हेच सांगेल की आचेगाव जे आहे हे विद्यमान आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी यांचे गड आहे। कारण आचेगावातील जनता ही सदैव सचिनदादा कल्याण शेट्टींच्या पाठी उभी आहे। या गावातील पाटील घराणा असू दे किंवा या गावातील छोटेसे छोटा माणूस असू दे, रोज करून खाणारा माणूस असू दे, सर्वजण जे आहेत फक्त आणि फक्त सचिनदादा कल्याण शेट्टींकरिता काम करतो, सचिनदादा कल्याण शेट्टींना समर्थन देतो। आणि या ठिकाणी जे आहे आपले सर्वांचे लाडके युवा नेते महेश अण्णा बिराजदारसुद्धा सचिनदादा कल्याण शेट्टींच्या प्रचाराकरिता एक एक गाव पिंजून काढत आहेत। अशाच एका रोड शो दरम्यान, अशाच एका गावभेट दरम्यान, अशाच एका डोर टू डोर प्रचारादरम्यान जे आहे आपल्या सर्वांचे लाडके महेश अण्णा बिराजदार व त्यासोबतच विद्यमान आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी आचेगावला पोहोचले होते। त्यांनी जे खूपच सुंदररित्या गावातील सर्व लोकांना जे संबोधित केले, नागरिकांना संबोधित केले, सगळ्यांना जे आहे त्यांनी केलेल्या 5 वर्षातल्या कामांबद्दल सांगितले व पुढील 5 वर्षात ते काय काम करणार आहेत ह्याच्याबद्दलसुद्धा त्यांनी गावातील लोकांना जे आहे माहिती दिली। तर खूपच सुंदररित्या जे या ठिकाणी पूर्ण सभा चालू आहेत, प्रचार चालू आहेत, रोड शो चालू आहेत, रॅल्या चालू आहेत आणि सर्व नेते आपापल्या परीने जे आहे प्रचंड मेहनत घेत आहेत आपापल्या विधानसभा क्षेत्रामध्ये की प्रत्येका गावातील जे आहे प्रत्येका माणसापर्यंत आपला शब्द पोहोचला पाहिजे, प्रत्येका नागरिकापर्यंत आपला शब्द पोहोचला पाहिजे। आणि ते काम जे आहे आपल्या सर्वांचे लाडके विद्यमान आमदार सचिनदादा कल्याण शेट्टींकरिता युवा नेते महेशदादा बिराजदार खूपच सुंदररित्या करताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। तर आचेगाव हे यावर्षीसुद्धा गड राहील का नाही राहील हे आपल्याला 23 तारखेलाच कळेल।